मुंबई, सपनों का शहर। लोग यहाँ अपने सपने पूरे करने आते हैं, पर अपने सपने पूरे करते समय इनको यहाँ ट्रैफिक और भीड़ का सामना करना पड़ता है। और अपने सपने पूरे करना हो तो सब चीज़ें वक्त पर होना बहुत ज़रूरी है, जैसे कि टाइम पर खाना, टाइम पर सोना और टाइम पर काम पर जाना। पर इन सब के बीच में आता है मुंबई का ट्रैफिक और भीड़ भाड़ वाली जगह, जहाँ लोग अपना काम कभी समय पर पूरा नहीं कर पाते। उसी के बीच में आते हैं हमारे हीरोज, जो कि रैपिडो कैप्टन्स। मुंबई के भीड़ भाड़ वाली जगह पर ये कस्टमर्स को 5 मिनट लेने पहुंच जाते हैं और बाइक टैक्सी होने के कारण ट्रैफिक को चीर के निकलते हैं और कस्टमर्स को अपने डेस्टिनेशन पर टाइम पर पहुंचा देते हैं और उनके सपने टाइम पर पूरे हो जाए, इसमें उनकी कुछ इस प्रकार मदद भी कर देते हैं। पर हमारे जो हीरो होते हैं, हमारे कैप्टन्स, उनकी भी कहानी होती है। उस हेलमेट के पीछे भी कई सपने छुपे हुए होते हैं, जो पूरे करने के लिए वो हमेशा मेहनत करते हैं और कुछ प्रकार रैपिडो उनके सपने साकार होने में मदद करता है। तो हर हेलमेट के पीछे छुपी होती है कहानी। तो चलिए जानते हैं हेल्मेट के पीछे की कहानी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये। तर आपल्यासोबत आज ज्योती रेणुके ह्या जोडलेल्या आहेत। त्या स्वतः रॅपिडो बाईक टॅक्सी चालवतात आणि त्या ॲडव्होकेट सुद्धा आहेत। जाणून घ्या त्यांच्या मनात काय सांगा। तर माझं नाव ज्योती संतोष रेणुके आणि माझं कायद्याचं शिक्षण झालंय, गेल्या वर्षीच झालंय आणि मी पूर्णपणे एक ॲडव्होकेट आहे. म्हणजे कोर्टातल्या केसेस असू दे किंवा काही वेगळं असू दे, तर मी पूर्णपणे ॲडव्होकेटचंच काम करते. अच्छा, बाईक टॅक्सी सुरू करण्याचा विचार कसा आला, कधी कधी केली तुम्ही सुरुवात ती? त्याचं एक विशेष कारण सांगू शकते, की आपल्या मुंबईमध्ये रिक्षा चालवताना महिला ज्या असतात त्यांच्याकडून मी प्रेरित झाले, की अरे म्हणजे हा किती वेगळं करतात आणि मी 1-2 महिलांना विचारलं सुद्धा, की तुम्ही हे असं वेगळं काम करताय. तर त्या मला म्हणाल्या, की परिस्थितीमुळे असेल किंवा काही असेल. तर त्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली आणि मी ठरवलं, की चला आपल्याकडे जर एक साधन आहे तर आपणही करू शकतो. बरोबर. मग तुम्ही बाईक टॅक्सी कुठल्या वेळेत चालवता? म्हणजे तुम्ही वकील जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये किंवा काम करता त्याच्यानंतर, की कसं, म्हणजे तुमचा शेड्यूल काय असतो त्या टाईमाला? आता आमचं क्षेत्र असं आहे, वकिली क्षेत्र असं आहे, की त्यामध्ये तुम्हाला फ्री टाईम नसतो बरोबर. आणि मला राईड करायला खूप आवडतं. त्यामुळे मी कोर्टात जरी जायचं असेल तर गाडी घेऊन जाते. हां. तर मी काय करते, जर मला तेवढा वेळ असेल तर त्या वेळेमध्ये मी गाडी चालवते आणि मग कोणतं जर जवळपास रॅपिड कोणतं तरी असेल, कोणाला जरी सर्व्हिस हवी असेल तर मी तेव्हा रॅपिडो कॅप्टनचा वापर करते. बरोबर. चांगली गोष्ट. महिला कॅप्टन म्हणून तुमचा रस्त्यावरचा अनुभव काय, कसा आहे? महिला कॅप्टनचा अनुभव म्हणजे चांगलाच आहे. जेव्हा मी पहिलं राईड केलं, तेव्हा म्हणजे मला ॲप्रिशिएशन मिळालं. पहिल्या राईडला असू दे किंवा अजूनही जेव्हा मी करते तेव्हा मला ॲप्रिशिएशन मिळतं लोकांकडून, की कोणीतरी काहीतरी वेगळं करतंय, बरोबर. महिला म्हणून. तर मला ते खूप म्हणजे चांगला अनुभव आलाय त्यातून. बरोबर. ग्राहकांचे, कस्टमरचे रिएक्शन कसे असतात जेव्हा एखादी महिला त्यांच्यासमोर येते? म्हणजे ऑलमोस्ट सगळे बॉयजच यामध्ये क्षेत्रामध्ये जास्त करून काम करतात आणि जेव्हा त्यांच्यासमोर महिला येते बाईक टॅक्सी म्हणजे त्याचं चालक म्हणून, तर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असते? तर त्यांची प्रतिक्रिया अशी असते, की त्यांनी कधी कोणत्या बाईकचं किंवा स्कूटी चालवणाऱ्या महिलेच्या मागे बसले नसतात. त्यामुळे त्यांना असं होतं, की अरे एखादी महिला चालवते. पण माझ्या अनुभवानुसार अशा खूप महिला आहेत, ज्या बाईक चालवतात किंवा बाईक म्हणण्यापेक्षा स्पोर्ट्स बाईक चालवतात बरोबर. आणि त्या रॅपिडोची सर्व्हिस प्रोव्हाईड करतात. बरोबर. त्यामुळे त्यांचा अनुभव असा होता, की अरे म्हणजे महिलांनी सुद्धा इनिशिएटिव्ह घ्यायला हवं. म्हणजे चांगलं कृत्य करतायत. पण ती सेफ्टी सांभाळून त्यांनी ते करायला हवं. बरोबर. कधी भावूक अनुभव असा आलाय का, की एखादी लेडीज किंवा एक म्हणजे एक पर्सन तुमच्या मागे बसलेत आणि ते तुमच्याकडनं इन्स्पायर झालेत? अ, असं म्हणता येऊ शकतं, की इन्स्पायर झालेत. म्हणजे मुळात मी जेव्हा फर्स्ट राईड केली, तेव्हा माझ्या मागे जो बसलेला मुलगा होता, त्याला मी सहज सांगितलं, की मी प्रोफेशननी ॲडव्होकेट आहे हां. आणि ही गोष्ट मी आवडते म्हणून मी करते बरोबर. आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे किंवा तो मुद्दा वेगळा आहे, पण मला ती आवडते. त्यामुळे ती मी करते. तर त्याचं असं झालं, की यार मुझे तेरे से इंस्पायर होना चाहिए, हां. क्योंकि तू अपने लाइफ में वो टाइम निकाल के तू काहीतरी वेगळं करतेस. वेगळं चालू आहे. तू म्हणजे Insta स्क्रोल नाही करत आहे किंवा YouTube स्क्रोल न बरोबर. करता तू काहीतरी वेगळं करतेस. बरोबर आहे. तर तो असं झालं, की अरे, तर मी त्याला ड्रॉप केलं आणि त्यांनी मला सांगितलं पण, की तू खूप छान करतेस. म्हणजे कंटिन्यू कर तुला जर जमत असेल. तुम्ही राईड्स करता, एखादा छोटा-मोठा इश्यू जर कुठे छोटा-मोठा इश्यू आला, की कस्टमर्सने डायरेक्ट राईड कॅन्सल केली किंवा काही छोटा इश्यू आपल्या फुटून आला, तर रॅपिडोकडनं तुम्हाला कशी मदत मिळते? रॅपिड कस्टमर सपोर्टमधनं? ओके. तर माझ्याबरोबर असं झालेलं, की मी एक पार्सल डिलिव्हरीचं होतं, तेव्हा ते मी केलेलं
शॉर्ट डिस्टन्ससाठीच होतं, पण मी ती ऑर्डर कॅन्सल, म्हणजे समोरून कॅन्सल झालेली ती ऑर्डर. पण बरोबर. माझ्या मोबाईलवरती म्हणजे सलग 15 ते 20 मिनिटं ते दाखवतच होतं की यू हॅव टू कलेक्ट दिस पार्सल. म्हणजे आणि मी सर्व्हिस सेंटरला जेव्हा कॉल केला, अर्धा तासांनी कॉल केला, तेव्हा त्यांनी मला तसाच रिप्लाय दिला की ठीक आहे मॅडम, ते कॅन्सल होईल, तुम्ही तुमचं नेक्स्ट राईडसाठी हे करा. म्हणजे त्यांच्याकडून रिस्पॉन्स चांगला आला की तुमची ऑर्डर, पार्सलची जी डिलिव्हरी आहे, तुम्ही पिकअप कलेक्ट केलं नाहीये ना, तर ते नाही होणार तुमच्याकडून, तुम्ही पुढची राईड हे करा किंवा मग तुम्ही ऑफलाईन जा आणि परत ऑनलाईन या. जेव्हा तुम्ही बाईक टॅक्सी चालवता तेव्हा सेफ्टी म्हणून तुम्ही कुठल्या गोष्टींची काळजी घेतात? आता महिला म्हटलं की हा, प्रत्येकाचा हा मुद्दा येतो की सेफ्टी महत्वाची आहे. महत्वाची. आणि सेफ्टी त्या महिलेपेक्षा मागे बसणाऱ्या व्यक्तीला असते की अरे यार, ही महिला आहे, जर माझ्याकडून हिला कोणता त्रास झाला तर असे खूप कायदे आहेत की ही मला आतमध्ये टाकू शकते. बरोबर. हा, हा. आता हा जोकचा पार्ट झाला, हा. पण असे खूप कायदे आहेत किंवा अशा खूप गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याकडून हिला त्रास नको व्हायला, त्यामुळे ते लोक ती वेगळी सेफ्टी पाळतात. आणि मी एक राईड करणारी म्हणून अशी सेफ्टी असते की माझ्याकडून माझ्या मागे बसलेल्या व्यक्तीला कोणती इजा नको व्हायला. ज्योतिजी, तुम्ही दिवसभरात किती राईड्स करता आणि त्याच्यात अर्निंग्स किती होते तुमची, म्हणजे काय? दिवसभरात सांगायचं झालं तर म्हणजे माझं जेव्हा कोर्टातलं काम होतं, तेव्हा जर माझ्या एरियात कोणी जवळ असेल, आता समजा माझं कोर्ट जिथे आहे तिथे कोणी जवळ असेल, तेव्हा मी ते पिकअप करते, म्हणजे तेव्हा मी माझी सर्व्हिस प्रोव्हाइड करते. पण जर मला कोर्टाच्या कामामुळे नसेल जमत तर त्या दिवशी मी नाही करत. बरोबर. आणि तुमची अर्निंग्स वगैरे किती होते, किती? अर्निंग्स असं मी एक्झॅक्ट सांगू नाही शकत, पण जेवढी काही अर्निंग्स होते ती मी असं ठरवलंय की कोणत्या तरी अनाथ आश्रमात किंवा मग कुठेतरी ती डोनेट करू, बरोबर. जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला फायदा होईल. चांगली गोष्ट आहे. महिला म्हणून आर्थिकदृष्ट्या तुमचा ह्यातनं फायदा झालाय का रॅपिडो बाईक टॅक्सी चालवताना? हो, हे मी एका महिलेचा विचार न करता माझ्यासोबत जितक्या महिला गाडी चालवतात त्या सगळ्यांचा विचार करून सांगेन की आत्ताचं जे जग चालू आहे धावपळीचं, बरोबर. त्याच्यामध्ये आपण कितीही कमवलं तरी ते कमीच पडतं. त्यामुळे हा एक जो भाग आहे, म्हणजे मी समजा दिवसभरात 10 राईड केल्या किंवा मोजून 5-7 राईड केल्या, तर मला त्यातून जे इन्सेंटिव्ह येतं ते नक्कीच मला कुठेतरी थोड्याशा गोष्टीसाठी तरी उपयोगाला येईल. बरोबर. दैनंदिन कामातून तुम्हाला सर्वात जास्त आत्मविश्वास कशातून मिळतो? आत्मविश्वास म्हणायचं तर मी फील्डच असं निवडलंय की वकिली क्षेत्र. तर वकिली क्षेत्रात तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स लागतो की समोरच्या क्लायंटला तुम्हाला कन्व्हिन्स करायला यायला हवं. त्यामुळे तिथून एक आत्मविश्वास येतो. आणि मुळातच लहानपणापासून घरात असं सांगितलं गेलंय की कोणत्याही कामाला कमी समजू नको. बरोबर. भले तू एका दिवसासाठी करशील किंवा 2 दिवसासाठी करशील, पण त्यातून जो अनुभव घेता येईल किंवा त्यातून आपल्यापेक्षाही सर्वसामान्य माणूस कसा जगतोय हा अनुभव तुला घेता येईल, हा महत्वाचा आहे. बरोबर. कधी असं झालंय का, एखादा फनी कस्टमर तुम्हाला भेटलाय, असं काही कधी झालंय? तर मला एक, म्हणजे मला कसं होतं की मला व्हिडिओ शूट करायची होती. म्हणजे मी बोलली चला एक काहीतरी वेगळं करते तर व्हिडिओ शूट करू. आणि हा. माझ्या मागे म्हणजे मी जेवढ्या राईड्स आतापर्यंत केल्या आहेत त्याच्यामध्ये कधी मुलगी माझ्या मागे बसली नव्हती. बरोबर. पण एका राईडला एक मुलगी बसलेली आणि मला व्हिडिओ हवी होती. तर म्हणजे मला कसं आहे की मी ना परमिशन घेते त्यांची की तुम्हाला चालेल का मी व्हिडिओ घेतलेली. हा. तर फनी असं होतं की ती जी मुलगी होती मागे बसलेली, मी विचारायच्या आधी तीच स्वतः बोलली की तुम्ही व्हिडिओ घेतला तर चालेल मला. हा. हा, म्हणजे ते फनी नाही बोलता येणार, पण तिला पण तेवढी ती क्युरिओसिटी होती की बरोबर. ही एक मुलगी असून काहीतरी वेगळं करते. तर म्हणजे ते खूप असं मनाला भावून गेलं. बाईक टॅक्सी चालवताना तुम्हाला कुटुंबाचा सपोर्ट कसा मिळतो? कुटुंबाचा सपोर्ट असा की मी जेव्हा फर्स्ट टाइम राईड करायचं ठरवलं तेव्हा मी आईला सांगितलेलं की मी राईड करते. हा. तर तिचं असं होतं की ठीक आहे, तुला काहीतरी वेगळं करायचंय तू कर. आणि मी 2025 ला मुळातच लक्की मानते की मी 2025 मध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी केल्या आहेत. जसं की मी स्वतः ब्लॉग करते किंवा तर आईचा सपोर्ट होताच. पण दीदी आणि बाबांना जेव्हा मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकले तेव्हा कळलं. हा. तर त्याच्यानंतरही बाबांनी तेच सांगितलं की तुला जे आवडतंय ते करतेस ना, बरोबर. तर तू ते कर. फक्त यातून एवढं शिक की समोरच्याला किती त्रास, तुला सगळं मिळतंय त्यामुळे तुला त्याचा कधी अंदाज नव्हता की समोरच्याला किती त्रास सहन करावा लागतो किंवा काही असेल. पण मला यातून अनुभव हा घेता आला की आपल्याला कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाता आलं पाहिजे. आणि हे माझ्या बाबांनी खरं खरं म्हटलंय की तुझ्यात तेवढी शक्ती आहे का, हे तू बघितलंस की तू कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकते का. तर त्यामुळे माझ्या घरातून मुळातच सपोर्ट आहे. आणि मी कोणतंही काम करण्यासाठी दीदीची परमिशन घेते. त्या दिवशी नव्हती घेतलेली हा. आणि ती तिला व्हिडिओ टाकल्यावर कळलं की मी असं काहीतरी केलंय. त्यामुळे ती थोडी रागावली, पण नंतर तिचा सपोर्ट आहे आणि तोच मला खूप महत्वाचा आहे. हे क्षेत्र तुम्ही जेव्हा निवडलं, त्या क्षेत्राचा अनुभव घेऊन तुम्ही इतर महिलांना काय संदेश द्याल?
रॅपिडो कॅप्टनचं क्षेत्र म्हणण्यापेक्षा एका महिलेला तिच्या घरासाठी एक आधार असं आपण म्हणू शकतो. कारण कोणतीही महिला, समजा मी काम करते तर मला रात्रीचा वेळ आहे किंवा ऑफिसमधून सुटल्यानंतर वेळ आहे, तर त्या वेळेमध्ये मी ही गोष्ट करू शकते. तेवढा जर माझ्याकडे वेळ असेल किंवा मी ऑफिसला गाडी घेऊन जात असेल तर त्या वेळेमध्ये मी ही गोष्ट करू शकते. त्यामुळे प्रत्येक महिलेला मला हेच सांगायचं आहे की कोणतंही काम छोटं समजू नका, तिथूनच सुरुवात करा. ठीक आहे, म्हणजे कधी कधी वेगळे अनुभव येतात, काही येतं, पण आपण एक महिला म्हणून कसं त्याला सामोरं जाऊ शकतो बरोबर. ह्याची आपल्याला शक्ती पण तेव्हाच येते. त्यामुळे बरोबर. ते एकदा तरी करायला हवं. म्हणजे हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं त्याच्यावर. आणि अजून एक कारण असं की आजकाल एवढा खर्च वाढलाय किंवा मग लोकांना खूप पैसे लागतात खर्च करण्यासाठी, कारण की हौस हौस वाढले आहे. त्यामुळे रॅपिडो कॅप्टन ह्याच्याकडे आपण पार्ट टाइम जॉब म्हणून बघू शकतो. म्हणजे मी बरोबर. एक महिला म्हणून त्याकडे पार्ट टाइम जॉब म्हणून बघू शकते. आणि मी इतरही महिलांना सांगेन की बघायला हवं, कारण की आपण कसं दुसरा काही जॉब मिळतोय का, माझ्याकडे एवढा फ्री वेळ आहे तर त्यात दुसरा काही जॉब मिळतोय का, तर कोणाला राईड्स करायची सवय असेल किंवा आवड असेल तर त्यांनी तो करावा. बरोबर. कारण की इन्सेंटिव्ह येते ती वेगळी गोष्ट आहे, पण एक वेगळा अनुभव तुमचं सुद्धा काम आहे. आणि जे वैयक्तिक लाईफ आहे त्याच्यामध्ये तुम्ही समतोल कसं राखता? तर म्हणजे मी असं ठरवलंय की कामाच्या वेळेला काम करायचं आणि जेव्हा पर्सनल लाईफ असते तेव्हा पर्सनल लाईफ. तसं होत नाही ती वेगळी गोष्ट आहे, बरोबर. पण मी ते करण्याचा प्रयत्न नक्की करते. आणि मला मुळातच फिरायला खूप आवडतं. म्हणजे मला जर आत्ताही कोणी बोललं की फिरायला जायचंय, हा चल ना जाऊया. त्यामुळे मग तिकडे कधी कधी असं होतं की मी वैयक्तिक आयुष्याला खूप महत्व देते आणि कामाला थोडंफार कमी देते. तर ते थोडं माझं अजूनही 19-20 होतं, पण मी प्रयत्न करते ते फॉलो करायचं. आपण शेवटच्या पडावाकडे येऊया, रॅपिड फायर. सकाळची राईड की रात्रीची राईड? सकाळची राईड. सगळ्यात जास्त टिप तुम्हाला कोण दिले, पुरुष की महिला? पुरुष. लॉंग राईड की शॉर्ट राईड? शॉर्ट राईड. ऑफिस गोअर्स की कॉलेज स्टुडंट्स? ऑफिस गोर्स. ऑफिस गोअर्स. जेव्हा कस्टमरला तुम्ही ड्रॉप करता तेव्हा त्यांचा पहिला प्रतिसाद काय असतो? वेल डन अँड कीप इट अप. रॅपिडो तुमच्यासाठी काय एका शब्दात? एक वेगळा अनुभव जो प्रत्येकाने घ्यायला हवा. तुमचा प्रेरणास्रोत कुटुंब की स्वतःचा आत्मविश्वास? कुटुंबाचा माझ्यावर असलेला आत्मविश्वास तो फार महत्वाचा आहे. रोजचे लक्ष कमाई की राईड्स? राईड्स. मुळातच माझा उद्देश राईड्स आहे. बरोबर. ज्योतिजी, थँक्यू, तुम्ही या ठिकाणी तुम्ही वेळ काढून आलात. खूप खूप धन्यवाद. ज्योतिजी, थँक्यू, तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमचा वेळ आम्हाला दिलात. तुमच्यासाठी रॅपिडोकडनी छोटीशी गिफ्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझं नाव ज्योती रेणुके आणि ही व्हिडिओ करण्याचं कारण की रॅपिडो कॅप्टन सर्व्हिस. तर हा अनुभव एक वेगळा होता जो की मी घेतला आणि अजूनही घेते. तर मला प्रत्येक महिलेला हेच सांगायचं आहे की तुमच्याकडे जर कोणता म्हणजे पार्ट टाइम तुम्हाला कोणता जॉब करायचा असेल किंवा घराला आर्थिक मदत हवी असेल तर तुम्ही रॅपिडो कॅप्टनचा विचार करू शकता. आणि इथे तेवढ्याच प्रमाणात सेफ्टी पाळली जाते आणि प्रत्येक महिलेला जर तिला कोणता इश्यू होत असेल, म्हणजे कस्टमरकडून काही इश्यू होत असेल तर त्यावरही लगेच विचार केला जातो आणि त्यावरही लगेच उत्तर शोधलं जातं. आणि तसंच आपल्या मुंबईमध्ये रॅपिडो कॅप्टन सर्व्हिसचं जे सर्व्हिस सेंटर आहे किंवा सर्व्हिस जी प्रोव्हाइड केली जाते ती आहे घाटकोपरमध्ये. तर तुम्हाला काही इश्यू असेल तर लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामुळे हा एक वेगळा अनुभव मी तर घेतला आणि माझं असंच मत असेल की तुम्हीही घ्या. धन्यवाद.